आहेत, त्यामुळे आता निवडणूक आयोगाला एबीपी माझानं काही सवाल विचारलेत। 20 डिसेंबरपर्यंतही कोर्टाचे निकाल आले नाहीत तर काय? निवडणुका लांबवलेल्या जागी नव्याने कुणी कोर्टात गेलं तर काय होणार आहे? मतदान पुढे ढकललेल्या जागांवरती उमेदवारांच्या प्रचार खर्चामध्ये वाढ केली जाणार आहे का? निवडणुका स्थगित केल्या तिथे नव्याने उमेदवारी अर्ज करता येऊ शकतोय का? आणि निवडणुकांचा असा बट्ट्याबोळ केल्याच्या नंतर मतदार दोनदा मतदानाला जातील का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।